डिझाईन, कलर, लेआउट्स, फॉन्ट साईज, त्याच्यानंतर वेगवेगळे लँग्वेजेस तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता. त्याच्यानंतर आपण हे मार्जिन, नंबर, जनरल, पर्सेंटाईल, शॉर्ट डेट, लॉंग डेट, टाईम, फंक्शन्स, सायंटिफिक नोटेशन, जनरल, इन्सर्ट, डिलीट, फॉरमॅट, हे सगळं बघणार आहोत. हे काय असतं पण आणि मी लाईव्ह घेणार आहे रोज. टायमिंग मी फिक्स नाही केला आहे, टायमिंग तुम्ही सांगा. जर सगळ्यांना असं वाटत असेल की आपण डेटा सायन्सचा कुठला कोर्स घ्यावा तर प्लीज मला कमेंट करा. मी स्टेप बाय स्टेप घेणार आहे. त्याच्यानंतर आपण डॅशबोर्डही बनवणार आहे एक्सेलमध्ये. ज्यांना वाटत असेल ते सगळं. त्याच्यानंतर हे नवीन एक फीचर आलं आहे चॅट जीपीटी टू एक्सेल वर्ड. याचा यूज आपण कसा करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नवीन नवीन फीचर आलेले आहेत. जीपीटी आले आहे, पायथॉन आहे, विकिपीडिया, मायक्रोसॉफ्ट. आपण जीपीटीचा यूज करू शॉर्टकटमध्ये डायरेक्ट एका कमांडमध्ये सगळं डेटा आपण एक्सेलमध्ये ॲड करू शकतो. हे आपण सगळं बघणार आहोत. पण मला हे बघायचं आहे की मुलांना डेटा सायन्समध्ये करायचं आहे, जेन्युइन करायचं आहे. कारण मलाही तुम्हाला शिकवायचं म्हणलं की स्वतःचा टाईम द्यावा लागतो. प्लीज मला सांगा, खरंच ज्या ज्या मुलांना फील्डमध्ये शिकायचं आहे शिकवते. असं नाही की एकदम फ्रँकली. आणि आपण हळूहळू एक्सेल बेसिक झालं, ॲडव्हान्स झालं, त्याच्यानंतर आपण डॅशबोर्डही क्रिएट करणार, आपण त्याला लिंक्डइनला अपलोडही करणार. त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप बघणार पायथॉन, एसक्यूएल, नंतर टॅब्लो. त्याच्यानंतर आपण अजून बऱ्याच गोष्टी बघणार आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्लीज.